सोलर चला चला म्हणते या. तर हा बघा माझं चालू वाटत नाही. मी म्हणते तुमचं तुम्ही जावं या फिरून. म्हटलं मी चला तुम्हाला आपली गाडी दाखवते. मी तर गाडी किती दिवसानंतर बघते या. तुम्हाला दाखवते आपली गाडी. ही आपल्या आयुष्यामध्ये आलेली पहिली गाडी. आणि ह्या गाडीचं झाला घोटाळा. सगळ्या बेवड्यांच्या हातात कॅश पैसे देऊन गाडी घेतलेली आहे. ह्या गाडी घेतलेली तुम्हाला सांगते किती वर्ष झाली व गाडी घेतली. किती वर्ष झाली? 3 वर्ष पूर्ण झाली असेल. 4थं रनिंग असेल. तर ही गाडी 1 वर्ष झालं बंद आहे. अशीच लावून नवीच गाडी आहे बघा. फक्त ही कुणी खराब केली आहे. कमवलं तर ह्या गाडीनं हिंडून फिरून तर अजिबात कमवलं नाही. पण ह्या बेवड्याकडे दे, त्या बेवड्याकडे दे, ह्याला गरज लागली, त्याला गरज लागली, असं करून करून अशा गाडीचं वज वाटवत झालं. गाडीला काय सुद्धा नाही झालं. दिसतंय का तुम्हाला? टायर चांगलं आहे, सगळं चांगलं आहे. पण आता सध्या तिला इंजिन लॉक झालेलं आहे गाडीचं. गाडी ह्या अशी बंद पडली. कुठं काहीच झालेलं नाही. आणि हे असं घासलेलं हे दिसतंय ना, ती कारभारीनं दारूच्या नशेत सगळं केलेलं आहे. कारभारीनं केलंय का त्यांच्या मित्रांना केलंय. घरनं जाताना कारभारी गाडी घेऊन जायचं, येताना एखादा दुसराच बेवडा घेऊन गाडी दारात लावून जायचा. आणि किती भांडण किती बोला काय विषय नाही. पण आता म्हणते तर नाही दारू पेत. आता मला दुसरी गाडी घेऊन दे म्हणतात. स्कूटी ही त्यांना गाडी घेतली होती आणि मला स्कूटी घेतली होती. आणि हे सगळं मला तुमच्या आशीर्वादानं भेटलं होतं. तर त्याच्यात काय तर ऑइल बिल काय तर टाकलं. आता इंजिनचंच काम असणार आहे ह्याचं. आता वर्ष झालं बंद पडलेलं आहे. त्याचं ऑइल संपलं होतं ना, ऑइल संपलं होतं. आणि ही गाडी कंदरमध्ये बंद पडली होती. आपलं सचिन भाऊजी घेऊन चाललं होतं आष्टीला गाडी. आणि घेऊन चाललं होतं आणि बंद पडली होती. ती तिथंच का नाही 3-4 दिवस का नाही ह्याच्यातच होती. काय म्हणतात ते पेट्रोल पंप त्यांना लावले. 3-4 दिवसानंतर मग ते आपलं अतुल मामा जाऊन गाडी घेऊन आलं. गाडी घेऊन आलं तेव्हापासून जे त्यांच्या घरात लावलेली गाडी होती ते अजून त्यांचीच गाडी होती. त्यांच्या इथं होती. मग म्हणलं ती गाडी नीट करू म्हणलं. 12 आपल्याला लागल म्हणलं. आणि स्कूटी तर काय तर नाता भाऊजीची पण गाडी बंद आहे ना. मग म्हणलं स्कूटी नाता भाऊजीला इथंच ठेवावं म्हणलं. चालत त्याची आता मी चालले चालत. भाऊजी आणि ते येताना स्कूटीवर. माझ्या आयुष्यामध्ये माझं एक स्वप्न आणि मला ते स्वप्न पूर्ण करायचं आहे. आजारी असो काय बी असो मी माझं स्वप्न पूर्ण करणार आणि मी सक्सेस होऊन दाखवणार. कारण माझ्यातलं हिंमत आहे. फक्त माझं म्हणणं काय माहिती आहे का, माझी तब्येत चांगली राहावी आणि माझ्या मनानं माझ्या लेकरांना माझ्या नवऱ्यानं राहावं. कारण मी दुसरी कुणाकडूनच अपेक्षा नाही करू शकत. आमच्या गावातला CCTV बघायचं का? हो का पारावर कशी बसली. बर बर बर. तर भाऊजीन ते चालले ते पुढे. पुढं चालल्यात. मी चालली इष्टीनं. मी इष्टीनं येते म्हणलं तुम्ही मग पुढं. आता कारभारी म्हणतात मला घेऊन टेम्पो दे नाही तर माझा मी घेतो. लोकांच्या गाड्यांवर काम करायचं म्हणलं की मला पगार लय कमी देतात. माझी गाडी मला घेऊन दे. मी म्हणते आहो नको म्हणलं.
तर हे नाही भरणं झालं तर नाकी नळ येईल. कारण ह्या दोन्ही गाड्यांचा हप्ता हे सगळं मॅच क्लिअर केलेलं आहे. अशा आहे ते नेहमी आमच्या गावात. गाडी कुण्या बाजूला चालली काय म्हणते. जीवरला जर चालली असते तर मला घेऊन गेली तर गाडी गेली असते. अरे भावना स्टॉपवर आता. माझा आवाज तुम्हाला येत नसेल जरा तब्येत बरी नाही म्हणून. आता राहतात आहे तुमची कसली खणखण येतात आहे का नाही. चाललोय आपलं हिंडा फिरायला. कारभारीच्या मनातली एक शंका काढायची. आणि कोणचं पण काम करताना मी एकटी करत नाही. मी आपलं कारभारीच्या वर पण भरोसा ठेवत नाही. सगळ्यांच्या मनानं असते. काय करू तिकडे येऊ का इकडंच थांबू. येऊ तिकडं का थांबू इथं. आता पिकअप वाला गेलं किती एक ते थांबवायचं होतं की. पिकअपवाला गेलं की म्हणलं की जीवनच गेला असतं ते. थांबवलं असतं तर. थांब बापूराव आला कुठे चाललाय की. बघा बरं जीवर पर्यंत येणार. जीवरला चालला का. जीवरला चालला का. चला बस आपलं जीव. तर आज आमच्या गाडीला नटवायला नवरदेव येणार आहे. काय का ना गाडीचं ऑपरेशन करायला डॉक्टर येणार आहे. आता येणं होतंय का नाही. भाऊजी येत नव्हतं पण भाऊजीला बळबळ घेतलं संग. बघा आता काय होतं या. आता निमाजीव इथं निमाजीव तिकडं येणं होतंय का नाही. मी येणार इष्टीवर. इष्टीनं जाणार इष्टीनं. येईल का बसायला तिघांना. मी बसली बाई. तुम्हाला येईल का बसाय. एकदा भाऊजीनं आम्हाला रातचं किती 5 जण आणली होती. 5 जण. 3 लेकरं 3 कुठे 4